यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। शरद पवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पवार रावेरमधून लोकसभा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून लोकशाही मराठीला मिळते। जळगाव लोकसभेची जागा ठाकरे गटाला मिळणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळालेली आहे। तर मवियामध्ये 2 जागांबाबत अंतिम निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अंतिम चर्चा पूर्ण होऊन कोणाला कोणत्या जागा मिळाल्या हे जाहीर केलं जाईल। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी सगळ्यात आधी लोकशाही मराठीच्या माध्यमातून शरद पवार हे लोकसभा निवडणूक लढणार नाही असं जाहीर केलं होतं। असं काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होतं, पण शरद पवार हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे आणि पवार हे रावेरमधून लोकसभा लढवणार असंही कळतंय। त्याचबरोबर मवियाची जी यादी आहे ती सुद्धा समोर येईल अशी माहिती आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? मवियामध्ये जागा वाटपाचा तिढा कायम असल्याचं मागील अनेक दिवसांपासून आपण बघत होतो, पण आता ही चर्चा अंतिम टप्प्यात आली आणि कोणत्याही क्षणी याविषयी निर्णय जाहीर होईल असं कळतंय। त्यामध्ये धक्कादायक आणखी एक मोठी महत्त्वाची बाब म्हणजे शरद पवार सुद्धा रिंगणात उतरणार असल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच, कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की सत्ताधारी आणि विरोधी पक्षात सर्वच पक्ष जे आहेत ते कामाला लागलेले आहेत। एकीकडे आपण पाहतोय की आताच नुकतीच जी माहिती समोर येते ते रावे लोकसभा मतदारसंघामधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच म्हणजे शरदचंद्र पवार लढवणार असल्याची माहिती मिळत आहे। तर दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदारसंघाची जी जागा आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला मिळणार आहे। एकूणच सध्या काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं होतं की सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर अशी माहिती दिली होती की शरद पवार हे लोकसभा मतदारसंघामध्ये उतरणार नाही, निवडणुका लढवणार नाहीये। त्यामुळे आता एकूणच जी माहिती मिळते ती रावे लोकसभा मतदारसंघ जे आहे ते शरद पवार या मतदारसंघासाठी उतरणार आहेत। सोबतच आपण पाहतोय की महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत यांना 2 जागांबाबत जो अंतिम निर्णय आहे यावरती अद्याप चर्चा होणं बाकी आहे, अंतिम निर्णय घेणं बाकी आहे। कारण याआधी आपण पाहिलं होतं की अनेक चर्चा ज्या आहेत त्या झाल्या होत्या, बैठका ज्या आहेत त्या झाल्या होत्या। एकूणच या अंतिम निर्णयासाठी दिल्लीमध्ये देखील बैठक होणार असल्याची माहिती मिळत होती। त्यामुळे कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीच्या जागा वाटपांची अंतिम चर्चा जी आहे ती कधीही होऊ शकते आणि जो काही निर्णय आहे या संदर्भामध्ये तो देखील जाहीर करण्यात येऊ शकतो। सध्या तत्पुरती आपण पाहू शकतो की रावे लोकसभा मतदारसंघ जे आहे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळणार आहे आणि त्यासोबतच जळगाव लोकसभा मतदारसंघ जो आहे तो उद्धव ठाकरे यांना दिला जाणार आहे। निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या विषयीचे अपडेट आपण घेत राहूयात। तर आता चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे आणि कोणत्याही क्षणी मवियाचं जागा वाटप जाहीर केलं जाईल अशी माहिती आहे आणि ही बातमी सगळ्यात आधी आपण लोकशाही मराठीवर बघताय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।